जय शिवराय मित्रांनो, सरकारने नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन डाव टाकलेला आहे। मीडियाच्या माध्यमातून आंदोलनाला बदनाम करण्याचं काम ते या ठिकाणी करत आहे। कोणीतरी न्यूज 18 ची रिपोर्टर आहे, विनयभंग झाला म्हणतीये, माईक ओढला म्हणतीये, तिचे फोटो मुख्यमंत्री काहीतरी पुरस्कार त्या महिलेला देतानाचे तिचे फोटो व्हायरल झालेले आहे। म्हणून माणूस निवडताना जरी खबरदारी घ्यायची मुख्यमंत्री साहेब ही आपल्याला विनंती आहे। आणि सर्व मराठा तरुण बांधवांना विनंती आहे, आपल्याला डॅमेज करण्यासाठी असले प्रयोग फडणवीस साहेब करत आहे। म्हणून आपापला मीडिया सर्वांनी चालवायचा आहे, आपला सोशल मीडिया स्वतः आपण हँडल करायचा आहे। आता हे रडीचे डाव खेळायला लागले, मुंबई आपण बंद पाडली आहे आणि आपल्या ती धमक आहे, आपण करून दाखवलंय, आपण शब्दाला जागलोय। आता त्यांचं काम आहे, त्यांना ते सहन होईना म्हणून अशा पद्धतीनं काड्या ते करायला लागलेले आहेत। सर्व तरुण बांधवांना विनंती आहे, आपापला सोशल मीडिया आपण चालवायचा आहे। यांना काल परवा 2 दिवसामध्ये पाकिटं पोहोचलेले आहे। गणपती मंडळाच्या निमित्ताने यांना पाकिटं पोहोचलेले आहे। हाकेवर हल्ला, हे झालं ते झालं, हे समोर दिसणाऱ्या नाचणाऱ्या चित्रामध्ये आमचा मीडिया याला सहकार्य करत नाही, सपोर्ट करत नाही, समर्थन करत नाही, अशा बातम्या हे द्यायला लागलेल्या आहेत। त्यामुळे आपण थोडं हुशार होणं गरजेचं आहे। मीडिया देखील यांनी आता विकत घेतलेला आहे। आता गावाकडच्या लोकांना आपण फोनवर काय दाखवतोय तेवढंच काय ते कळणार आहे, त्यामुळे सर्वांनी हुशार राहायचंय। गावाकडच्या मंगळवारी गावाकडच्या प्रत्येक गावामधून 50-50, 60-60 पोरं मुंबईकडे निघणार आहे। जय जिजाऊ, जय शिवराय। धन्यवाद मित्र हो, जास्तीत जास्त तरुणांपर्यंत हे असले व्हिडिओ पोहोचत चला। धन्यवाद।